नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिन्नरमध्ये असलेल्या गोंदेश्वर महादेव मंदिरास भेट देण्यासाठी. मित्रांनो, मी जेव्हा सिन्नरला कामानिमित्त येतो तेव्हा महागणपतीचे दर्शन घेत असतो. आज पण आपण महागणपतीचे दर्शन घेऊनच गोंदेश्वर महादेव मंदिरास भेट देण्यासाठी आलेलो आहोत. महाकुंभ मेळा भरणाऱ्या ह्या नाशिकच्या पावनभूमीमध्ये असलेल्या सिन्नर तालुक्यामध्ये असं अतिशय विलोभनीय असं मंदिर आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतंय, ते आपलं भाग्यच म्हणावं लागेल. सिन्नर तालुक्यात असलेलं हे गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेपासून, बस स्टॉपपासून किंवा महागणपतीपासून अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मित्रांनो, तसे पाहायला गेले तर नाशिकमध्ये दुर्मिळ आणि अतिप्राचीन मंदिरांचा खूप मोठा असा खजिना आपणास पाहावयास मिळतो. परंतु यापैकी सिन्नरमध्ये असणारे गोंदेश्वर मंदिर हे पंचायतन प्रकारातील समूहश्रेष्ठी मंदिर आहे. मित्रांनो, पंचायतन प्रकार म्हणजे 5 वस्तू किंवा 5 वास्तू याच एकाच ठिकाणी एकत्रित समूह असणे, त्याला पंचायतन प्रकार असे म्हटले जाते. गोंदेश्वर मंदिराच्या चौथऱ्याची रचना ही 125 फूट लांब व 95 फूट रुंद आकाराच्या चौरस आराखड्यानुसार केली गेलेली आहे. गर्भगृह मध्यावर आणि बाकी सभोवताली 4 मंदिरे अशी या ठिकाणी रचना आपणास पाहावयास मिळते. मित्रांनो, या गोंदेश्वर मंदिरात मध्ये आल्याच्या नंतर पाहिले तर प्रथमतः जुन्या काळी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेस पाहायला मिळते, ते सध्या वापरात नाही. पूर्वी शक्यतो याच पूर्व दरवाजाने मंदिरामध्ये प्रवेश केला जात असावा, कारण मुख्य प्रवेशद्वारावर आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपणास वर्तुळाकार स्वर्गमंडप पाहायला मिळतो. या स्वर्गमंडपात दुपारी 12 वाजेच्या सुमारास सूर्य हा थेट स्वर्गमंडपाच्या मध्यावरती येऊन आपणास सूर्य असं दर्शन देतो. परंतु हे प्रवेशद्वार पडझडीमुळे आता बंद ठेवण्यात आलेले आहे. मित्रांनो, या स्वर्ग मंडपात उभे राहून पुढे पाहिल्याच्या नंतर आपणास भव्य असे पंचायतन शैलीतले महादेव मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर पुरातन भूमी स्थापत्य शैली बांधकामाचा उत्तम असा नमुना असल्याचे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. या स्वर्ग मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या पुढील बाजूस खूप मोठा असा खंदक आहे. त्यात आता पाणी साठलं आहे आणि त्या साठलेल्या पाण्यामुळे त्याचं तळ्यात रूपांतर झालंय असं दिसतंय. परंतु या मंदिरासाठी लागणारा सर्व दगड ह्या खंदकातूनच काढलेला असावा असा एक अंदाज वाटतो. स्वर्ग मंडपापासून पुढे चालत आल्याच्या नंतर आपणास मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार न दिसता हे मधीच आपणाला जे दिसतंय ते नंदी मंडप आहे. सर्व महादेवाच्या मंदिरामध्ये गर्भगृहाच्या समोर किंवा पिंडीच्या समोर नंदी महाराजांचं स्थान असतं किंवा पुढं सभामंडप असेल तर त्याच स्थान असतं. परंतु या ठिकाणी एक वेगळं पण असं आहे की मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस बाहेर नंदी महाराजांचं स्थान आहे आणि त्यासाठी या ठिकाणी एक नंदी मंडप बांधला गेलेला आहे. खूप असा महत्त्वाचा क्षण असं आपणास अनुभवायला मिळतो. असं म्हणतात की महादेवाकडे जे काही मागणं असेल ते नंदी महाराजांच्या कानात सांगितलं तर लवकर मिळतं. त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, आता आपण उभा आहोत नंदी मंडपामध्ये. समोर मुख्य देवस्थान आहे आणि नंदींच्या पाठोपाठ दिसतो तो स्वर्ग मंडप. पूर्वी इकडूनच एंट्री आतमध्ये व्हायची. ठिकाणाला वास्तुकलेचा अगदी सुंदर असा नमुना आपणास पाहावयास मिळतो. ज्यावेळेस पूर्वेकडून सूर्य उगवतो त्यावेळेस स्वर्ग मंडपापासून किंवा नंदी महाराजांच्या नंदी मंडपातून सूर्यकिरण थेट समोरील महादेवाच्या पिंडीवरती पडतात. अतिशय सुंदर असा अभिषेक सूर्यकिरण या पिंडीला घालतात असं या ठिकाणी आल्याच्या नंतर आपणास समजलं. मंदिराची संरचना ही अतिशय सुरेख पद्धतीने या आपणास पाहावयास मिळते. प्रथमतः स्वर्ग मंडप, त्याच्यानंतर नंदी मंडप
आता आपण एंट्री केली ते मुखमंडप, त्यापुढे सभामंडप, तसेच अंतराळ व गर्भगृह अशी सुरेख मांडणी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. मुख्य सभामंडपामध्ये मध्यावर्ती विष्णू देवतांचा कच्चा अवतार म्हणजे कासव या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सभामंडपाला चारही दिशांना 4 दरवाजे आपणास पाहावयास मिळतात. सध्या उत्तरेकडील दरवाजा हा बंद केलेला आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती जी आपणास शिळा दिसते तिला मध्यावरती तडा गेलेला आहे. त्यासाठी या ठिकाणी दगडाचा असा खूप मोठा पिलर खांब या ठिकाणी आधार म्हणून दिलेला आहे. मंदिराला आधार देण्यासाठी जे खांब आहे किंवा ज्या भिंती आहे त्यांच्यावरती शैव, द्वारपाल, कलश, गंगा, यमुना, गणेश, गंधर्व, नृत्य करणारे व वाद्य वाजवणारे अनेक देवी देवतांचे आपणास प्रतिरूप या ठिकाणी कोरीव पद्धतीने पाहायला मिळते. या ठिकाणी पिंडी स्वरूप गोंदेश्वर महादेव मंदिर, या मंदिरातील आखीव रेखीव अशी महादेवांची पिंड खूप छानशा पद्धतीने आपणास पाहावयास मिळते. मित्रांनो, महादेवाच्या पिंडीवरती दूध किंवा पाणी ज्यावेळेस निर्माल्य बाहेर येण्यासाठी गोमुख असतं, परंतु या मंदिरामध्ये बाहेरील बाजूस गोमुख नसून मकरमुख म्हणजे मगरीचं मुख या ठिकाणी पाहायला मिळतं. जुन्या काळामध्ये कोणतेही तंत्रज्ञान नसताना दगडांमध्ये एकात एक दगड फसवून किंवा गुंतवून अतिशय सुंदर अशी वास्तुकला या ठिकाणी आपणास पाहायला मिळते. जणू काही आकाशाकडे झेपावणारे पट्टईचे शिखर अतिशय मनमोहक दिसते. मित्रांनो, आता मुख्य देवस्थानाचे दर्शन झाल्याच्या नंतर या मंदिराच्या 4ही उपदिशांना असणारे जे देवस्थान, ज्या देवता आहेत, गणपती बाप्पा, पार्वती माता, सूर्यदेव आणि विष्णुदेव यांचे आपण आता दर्शन घेऊया. आणि ते दर्शन घेता घेता आपण या मंदिराचा इतिहासही जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रावर सुमारे 500 वर्ष यादव घराण्यातील राजांनी राज्य केले आणि हे यादव घराण्यातील राजे स्वतःला श्रीकृष्ण देवांचे वंशज आहे असे म्हणून घेत असत. म्हणजे ते समजत असत की आम्ही श्रीकृष्ण देवांचे वंशज आहेत. आणि याच यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, बारव आजही आपणास महाराष्ट्रभर पाहावयास मिळतात. आणि त्याचपैकी एक म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिर हेही यादवकालीन स्थापत्य कलेचा खूप छान असा नमुना या ठिकाणी आपण आज अनुभवला किंवा पाहिला. मित्रांनो, सुमारे 1800 वर्षापूर्वी सिन्नर या प्रांतावर यादव वंशातील राजा राव गोविंद याचे शासन होते. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर पडले असावे. तसेच हे गोंदेश्वर महादेव मंदिर हे इसवी सन 1660 साली बांधले असावे असा अंदाज अभ्यासक लावतात. ज्याप्रमाणे मुख्य मंदिराच्या भिंतींवरती कोरीव काम केलेले आहे त्याच प्रकारे ह्या 4ही मंदिरावरती सुबक अशी कलाकृती आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते. मुख्य देवस्थान गोंदेश्वर महाराज, गणपती देवता, विष्णू देवता, सूर्य देवता या देवांची दर्शनं घेऊन आपण महिषासुर मर्दिनी जगदंबा माता म्हणजेच पार्वती माता हिचेही दर्शन आपण आता घेत आहेत. माझ्या मते मित्रांनो, शैव पंचायतन स्वरूपातील प्रथम पहिले मंदिर असेल त्याचं आपण आज दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी मंदिराच्या भिंतीवरती अतिशय सुंदर अशी स्वच्छंद पद्धतीने खेळणारी खारुताई आपल्याला कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा योग आला. मित्रांनो, मंदिराच्या बाह्य भिंतींवरती
सुरसुंदरी, देवदेवता, गंधर्व, अप्सरा तसेच रामायणातील प्रसंग आपणास या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळतात. युगानुयुगे ऊन वारा पाऊस याचा परिणाम या कलेवरती दिसून येत आहे. जसे की काही जणू हे संपूर्ण मंदिर हत्तींनी त्यांच्या पाठीवरती तोलून धरलेलं आहे असं आपणास या ठिकाणी आल्यावरती दिसत आहे. पूर्ण मंदिराच्या सभोवताली हत्तींचा वेढा असलेली कलाकृती आपणास पाहावयास मिळते. मित्रांनो, सिन्नरमध्ये आल्याच्या नंतर हाकेच्या अंतरावर असलेला हे वास्तुकलेचा अतिशय उत्तम नमुना असलेलं गोंदेश्वर महादेव मंदिर याला एक वेळ अवश्य भेट द्या. आणि ज्या मित्रांनी आपला एकनाथ कोटकर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाते. मित्रांनो, हा मंदिराचा पश्चिमेकडील पाठीमागचा भाग आहे. तो कशाप्रमाणे कोणत्या आकृतीप्रमाणे दिसतो हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा. मित्रांनो, मंदिराभोवती भक्कम अशी तटबंदी दगडी भिंत आहे. खूप असं विलोभनीय दृश्य एकदा पुन्हा नजरेत साठवावं वाटतं. चला तर मी आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.